कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरनं राजकारण चांगलंच तापलं। विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली। कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल खोटी बदनामी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी कोकाटेंचे समर्थक एकत्र येणार आहेत। आज माणिकराव कोकाटेंचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सिन्नर मतदारसंघात सकाळी 10 वाजता समर्थक एकवटणार असं सांगण्यात आलंय। खोटी बदनामी करून गैरसमज पसरवणाऱ्यांचा आज नाशिकच्या सिन्नरमध्ये निषेध केला जाणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून।